अभिरूपता म्हणजे काय? अभिरूपता म्हणजे कृत्रिमरित्या घडवून आणलेली पण हुबेहूब वाटणारी घटना. लहान मुलं खेळतात तशी लुटुपुटीची लढाई. अभिरूपता आपल्या रोजच्या जीवनात नेहमीच पाहावयास मिळते. एखादा मोठा समारंभ योजला असेल तर त्याची रंगीत तालीम अगोदर करून पाहतात. कोणत्या जागी कोणाला बसवायचं, वेळेची विभागणी कशी करावयाची, येण्याचा आणि जाण्याचा मार्ग केवढा ठेवावयाचा, हे अभिरूपतेशिवाय कळत नाही. अभिरूपतेची आवश्यकता आपण पाहूया. याचे अनेक फायदे आहेत. वेळ आणि पैसा यांची बचत होते. संभाव्य धोके टाळण्याची क्षमता निर्माण होते. अध्यापन हे कौशल्यप्रधान असे शास्त्र असल्याने अभिरूपतेमुळे प्रशिक्षणार्थीच्या अध्यापनाच्या सरावाचा कालावधी कमी करता येतो आणि कौशल्यावरील प्रभुत्वही थोड्या सरावाने मिळवण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण अभिरूपतेच्या निरनिराळ्या प्रकारांची माहिती मिळवूया. अभिरूपतेचे 5 प्रमुख प्रकार आहेत. स्वरूप अभिरूपता, आयडेंटिटी सिम्युलेशन. दुसरी आहे प्रायोगिक अभिरूपता, लॅबोरेटरी सिम्युलेशन. तिसरी आहे विश्लेषणात्मक अभिरूपता, ॲनालिटिकल सिम्युलेशन. चौथी आहे व्यक्ती अभ्यास, केस स्टडी. 5वी आहेत भूमिका करणे, रोल प्लेइंग. स्वरूप अभिरूपता याचा अर्थ हुबेहूब. एखाद्या प्रसंगाची हुबेहूब नक्कल करणे म्हणजे स्वरूप अभिरूपता. शाळेमध्ये बालवीर, वीरबाला पथकामध्ये निरनिराळे कार्यक्रम आयोजित करतात. उदाहरणार्थ आग लागली अशी कल्पना करून ती विझवायची कशी याची तालीम घेणे किंवा छोटीशी गवताची झोपडीच पेटवून ती विझवण्याचे प्रात्यक्षिक आखणे म्हणजे अभिरूपताच होय. काही शाळांमध्ये विद्यार्थीच स्वयंशासन दिन साजरा करतात. त्यामध्ये घंटा देण्यापासून ते शाळेचे कार्यालयाचे काम सांभाळण्यापर्यंत सर्व कामे विद्यार्थीच करतात. या तंत्राचा अवलंब केल्याने प्रत्यक्ष प्रसंग आल्यानंतर जी गडबड उडते आणि अनेक त्रुटी राहतात याची पूर्वकल्पना आल्याने त्याला तोंड देण्याची तयारी होते. सूक्ष्म अध्यापनामध्ये तर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या समोर उभे राहिल्यावर काय होते याची पूर्वकल्पना 6 अध्यायीवर तो पाठ घेताना येते. प्रायोगिक अभिरूपता या प्रकारामध्ये प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पना येण्यासाठी ती घटना अगदी छोट्या स्वरूपात घडवून आणावयाची ही मूळ कल्पना आहे. कारखान्यामध्ये एकदम मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याअगोदर ते उत्पादन पायलट प्लॅन्टमध्ये छोट्या स्वरूपात तयार करतात आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी पाहून कारखाना उभारतात किंवा टाळतात. या प्रायोगिक अभिरूपतेमुळे केवढी मोठी बचत होते. शाळेमध्ये जिल्हा खेळ स्पर्धा घेण्याअगोदर निरनिराळ्या वर्गामध्ये त्या स्पर्धा घडवून आणल्यास वेळ, जागा, खर्च यांचा अंदाज येतोच, पण त्याही बरोबर शिक्षकांचा आत्मविश्वास खूपच वाढतो. हा या पद्धतीचा आणखी एक फायदा. विश्लेषणात्मक अभिरूपता कोणती? कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी ती का येते याचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक खबरदारी अगोदरच घेणे नेहमीच फायद्याचे ठरते. रोग होण्यापूर्वी तो का होतो हे जाणून घेण्यासाठी रोगप्रतिबंधक लस अगोदरच दिली जाते. शरीराची प्रतिकारशक्ती ज्याप्रमाणे वाढवता येते त्याचप्रमाणे कोणत्याही आपत्तीचे विश्लेषण करून तिच्या सर्व घटकांचा अगोदरच विचार करणे ही गोष्ट अध्यापन क्षेत्रातही उपयोगी आहे. एखाद्या पाठाचे टाचन करताना विद्यार्थ्यांना कोणकोणत्या शंका येतील याची पूर्वकल्पना करून त्यानुसार अध्यापन प्रसंग देणे म्हणजेच अध्यापनातील विश्लेषणात्मक अभिरूपता होय.
आता व्यक्ती अभ्यास म्हणजे काय? समस्या निर्माण होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे निरनिराळ्या व्यक्तींचे परस्पर संबंध आणि संभाषणाच्या अभावामुळे होणारे गैरसमज. अशा परिस्थितीत समस्या निर्माण होण्यापूर्वी निरनिराळ्या व्यक्तींचा अभ्यास करून प्रभावी मार्ग सुचविणे म्हणजे व्यक्ती अभ्यास प्रकार होय. एखादी चोरी झाली आहे अशी कल्पना करून संबंधित व्यक्तीशी कसे वागावे लागेल याची तयारी फार उपयुक्त ठरते. अशा समस्या नेहमीच शिक्षकाच्या जीवनात येत असतात. उदाहरणार्थ कॉपी करणे, पुस्तक न आणणे, उशिरा येणे, शिस्तीचा अभाव इत्यादी परिस्थितींना तोंड देण्यासाठी व्यक्ती अभ्यास अभिरूपता आवश्यक आहे. व्यक्ती अभ्यासाची अभिरूपता हा प्रशिक्षणातील एक आवश्यक भाग असून त्यामुळे भविष्यातील अनेक समस्या शिक्षकांना टाळता येणे शक्य आहे. भूमिका करणे. कोणत्याही समस्येची परिस्थिती कल्पवून त्याचे नाट्यीकरण करणे म्हणजेच भूमिका करणे होय. स्नेहसंमेलनाच्या वेळी मेजवानी करावयाची की नाही असा एखादा विषय देऊन प्रशिक्षणार्थ्यांनाच विद्यार्थी, शिक्षक, सेवक, पालक, व्यापारी यांच्या भूमिका देऊन त्यांचे मुद्दे मांडावयाची संधी देण्याचे व त्या प्रश्नांचे नवनवे पैलू शिक्षकांना दिसू लागतील आणि त्याबरोबरच निरनिराळ्या लोकांशी कसे वागावे, बोलावे, आपला मुद्दा ठामपणे कसा मांडावा याचे प्रशिक्षण मिळेल. अशा नाट्यीकरणामुळे शिक्षकाला स्वतःचे व्यक्तिमत्व सुधारण्याची एक संधी मिळते. हा या तंत्राचा प्रमुख फायदा आहे. सूक्ष्म अध्यापन आणि अभिरूपता याची परिणामकारकता तपासण्यासाठी अभिरूपतेचे विविध प्रकार आपल्याला पाहावे लागतील. हे कौशल्य अंगी येण्यासाठी किती आवश्यक आहे हे समजून येईल. 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात 40 मिनिटे एक विषय घटक शिकविणे ही फार मोठी समस्या अननुभवी शिक्षकांना वाटत असते. अशावेळी वेळ, पैसा आणि मनुष्यबळ यांची बचत करणारी ही युक्ती आपण नको का शिकायला? अभिरूपतेमध्ये एक मर्यादा येते. हे एक प्रशिक्षणाचे साधन असून त्यायोगे केलेला सराव उपयुक्त ठरतोच, पण प्रत्यक्ष सरावाला मात्र तो पर्याय नव्हे. प्रत्यक्ष सराव अगर प्रत्यक्ष समस्येला तोंड देणे म्हणजेच वर्गाध्यापन करणे या गोष्टी प्रत्येकाला कराव्या लागणारच आहेत. त्यासाठी मानसिक आणि वैचारिक भूमिका तयार करणे एवढेच अभिरूपतेचे काम आहे.